मी इथं काय करते आहे तुम्हाला कळेलच. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मी चालली आहे शेताकडे आणि इथे सायंकाळचे 6 वाजले होते आणि आभाळ पण होत होतं. आम्हाला काढायची होती ज्वारी आणि हा आमचा बैलाचा वाडा कोठा म्हणतो आम्ही इकडे. आणि आमच्या कोठ्याच्या साईडला तलाव पण आहे आणि इकडं व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. गरमीमध्ये 6-7च्या नंतर बाहेर खूप छान वाटते. चला, आम्हाला आज जायचं होतं शेतामध्ये. आमचं केशर जे दुपारला सकाळला येणार होतं ते आलंच नाही, त्याच्यामुळं सायंकाळी आलं. ही आहे आमची गाडी आणि आम्ही आता जात आहे शेतामध्ये ज्वारी काढायसाठी. आत्ता काढायचं म्हटलं तर खूप उशीर होणार होता, पण आम्हाला दुसरा पर्याय पण नव्हता. कारण सकाळी आमचे जे भाऊ आहेत शेतात काम करते त्याही पण सुट्टीवर होते आणि माझ्या आऊंना पण बाहेरगावी जायचं होतं. त्याचे वातावरण पण छान नव्हतं आणि आमची ज्वारी पूर्ण वावरामध्ये पगर करून होती, म्हणून काढणं गरजेचंच होतं. म्हणून केशरवाला दादा पण छान होता, त्याच्याकडून आम्ही नेहमीच ते आमचे माल काढून देतात. त्याच्यामुळे तो पण तयार झाला आणि आम्ही संध्याकाळी 8 वाजले असणार शायद आम्ही ज्वारी काढली. आम्ही आलो शेतामध्ये आणि थोडा आता अंदाज जास्तच होत होता. लेबर पण पूर्ण कोणी नव्हतं, थकले होते सगळे त्यांचे लेबर. तर म्हणून चला आम्ही पण आलो थोडी मदत करायसाठी. आणि हे बघा आम्ही केशर लावत आहे आता आणि त्याच्यानंतर मग पूर्ण ज्वारी काढणार. हे बघा अंधार पण खूप झाला आहे आणि इथं राजवी त्या राणीसोबत खेळत आहे. तिला खूप आवडते. किती पण अंधार झाला ना काही झाला तरी शेतामध्ये माल जर राहिला तर शेतकऱ्याला घरी बरं नाही वाटत. तशासारखंच आमचं पण होते आणि शेतामध्ये माल असताना घरी कसं राहणार. त्याच्यामुळे मग चला म्हणलं आहे बघा आम्ही ज्वारी काढत आहे इथं. आणि ज्वारीचा इतका धूळ असा ओढत होता ना की अंगाला पूर्ण अशी खाज येत होतं. तरी पण ज्वारी काढायची होती. बघू शकता किती छान काढत आहे, मस्त पडत आहे ज्वारी. आणि मी टोपले उचलू टाकत आहे गाडीमध्ये आमच्या. इथं अंधार पण होता खूप, आम्ही थोडं लाईट लावला आणि इतका साईडनं थोडा खूप अंधार होता, भीती पण वाटत होती. पण आम्ही सगळेजण होतो शेतामध्ये तर काही वाटत नव्हतं. इतकं सुंदर वातावरण होतं ना, शांत थंड खूपच मस्त. जास्त मालामध्ये ज्वारी ही खूप फास्टमध्ये पडत असते. ते टोपलं लावायला सुधरत नाही, इतकी गडबड होत होती. तरी पण मी पटापट नेऊन टाकत होती एकटीच. माझे आणि भाऊ आमचा ज्वारी वरती देत होते आणि मी भरलेले टोपले एकटी घेऊन जात होती. म्हणजे साईडनंच गाडीमध्ये टाकत होती आणि गाडीवर पण माझी मुलगी ते टोपले सरकवू लागत होती समोर. तर इथं काढणं झालीच आहे, थोडी राहिली होती. जे खालच्या साईडनं पण थोडी सांडते अगर उडून अलग पडते, ते सर्व एकत्र करून डबल चालू करतात केशर आणि अजून पुन्हा चालू करतात. इतक्या अंधारात काढण्याची काही गरज पण नसते. पण वातावरण आजकाल उन्हाळा चालू आहे, पण वातावरण असं आहे की केव्हाही पाऊस येऊ शकतो. आणि पाऊस आला तर इतका माल असा काढलेला कुठे ठेवायचा, वाळू कुठे घालायचा असं होते ना. त्याच्यामुळं आम्ही एकमेकासोबत शर्यत लावली होती का इतकी पोते होणार तितकी पोते होणार, त्याचं आमचं बोलणं चालू होतं. म्हणून आम्ही हसत पण खूप होतं, मजा पण येत होती. आणि इथं पूर्ण ज्वारी आता झालेली आहे काढून. आता आम्ही चाललो आहे घराकडे. खूप उशीर झाला होता पण आमची ज्वारी पण काढून झाली होती, त्याच्यामुळे थोडं समाधान पण वाटत होता. आम्ही आलो आहो गावामध्ये आणि हे आहे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही आहे आमच्या घराकडली गल्ली
आणि आता आमचं घर पण येणार. सगळे जेवण करून झोपले पण होते. आम्हाला खूप उशीर झाला होता. त्याला आमचं एक घर. बघा आता आम्ही ज्वारी काडीतून खाली काढली आहे. कसा होता माझा शेतातला ज्वारीचा ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या ब्लॉग.